भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाक उच्चायुक्तांना समन्स बजावलाय। आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिलाय। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली आहे। कुलभूषण जाधव हे भारताच्या रॉ या गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे। पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। 3 मार्च 2016 मध्ये त्यांना पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधल्या मश्केल इथून अटक करण्यात आली होती। पाकिस्तानच्या फील्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता। कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाशी काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं याआधीच स्पष्ट केलं होतं। मुझे लगता है कि ये अकेले कुलभूषण जी का सवाल नहीं है, ये मानवता और मानव अधिकारों का सवाल है। और दुनिया में जितने सारे लोग मानवाधिकार की दुहाई देते हैं और कई सारे विषयों में दखलंदाजी करते हैं, उनको आवश्यक है कि वो पाकिस्तान में इस पद्धति का जो निर्मम और निर्णय उन्होंने किया है उसके विरोध में मैदान में उतरे, पाकिस्तान सरकार पर दबाव डालें और कुलभूषण यादव को जिस तरीके की सजा सुनाई गई है उसे उसको बरी करें। सेंटेंस के लायक किसी का जुर्म नहीं होता है। वी आर लिविंग इन अ सिविलाइज्ड वर्ल्ड। और अगर उन्होंने जासूसी की भी है जो पाकिस्तान कहता है, हम नहीं मानते हैं उसको, ठीक नहीं लगती है। आमतौर पे जो 2 मुल्कों में जिनमें रिश्ते ठीक होते हैं, हमारा कोई आज की तारीख में कोई जंग तो नहीं चल रहा है आपसी, तो रास्ता निकल आता है। जल्दबाजी तो इतनी नहीं है क्योंकि इनको पकड़ा तो काफ़ी देर पहले था, लेकिन इस समय ये क्यों हो रहा है ये पाकिस्तान से ज़रूर पूछना चाहिए कि भाई आप तो दोस्ती की बात कर रहे हैं, आप तो बातचीत की बात कर रहे हैं, फिर इस तरह का रिएक्शन क्यों? आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी हे कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतल्या परळमधल्या निवासस्थानाबाहेर उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेऊया। राकेश, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। ते रॉचे एजंट असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। आता तुम्ही त्यांच्या घराबाहेर निवासस्थानाबाहेर उपस्थित आहात, साधारण काय परिस्थिती आहे? त्यांच्या कुटुंबियांचे काही बोलणं होऊ शकलं? हिमाळी बघा, ह्या अगोदर जे जाधव आहे त्यांचा परिवार परळ इथे राहत होता, पण आता सध्या ते इथे मुंबईच्या पवई येथे शिफ्ट झालेले आहेत आणि पवई हिरानंदानीमध्ये त्यांचा इथे निवासस्थान आहे, ज्याच्या बाहेर मी इथे उभा आहे। आणि सध्या ही जी बातमी आली त्यानंतर त्यांचे जे कुटुंबाचे जे लोक आहेत जे किंवा जे नातेवाईक आहेत आणि इतर जे मित्र आहेत त्यांना एक धक्का बसलेला आहे आणि ते सध्या मीडियाशी किंवा कोणत्याशीही कुठलाही चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। पण तरी देखील सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती भेटत आहे की ते बहुतेक उद्या जे आहे दिल्ली येथील ते रवाना होऊ शकतात आणि तिकडे जाऊन जे विदेश मंत्रालयाचे जे तिकडे जे ऑफिसर्स आहेत त्यांना ते भेट करू शकतात, कारण की नक्कीच जी माहिती मीडियाकडून जी बाहेर आली त्यानंतर त्यांना एक मोठा धक्का इथे बसलेला आहे। हेमाली, धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।